बोरसे पाटील. हापूर. बोरसे पाटील हे मूळ खानदेशातील, विशेषतः जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक, एक प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक मराठा घराणे आहे. बोरसे हे त्यांचे मूळ आडनाव असून पाटील ही त्यांना मिळालेली ऐतिहासिक अधिकार वतनदारी आहे. हे घराणे मूळचे क्षत्रिय मराठा असून त्यांच्या पूर्वजांनी मध्ययुगीन काळात सैन्य आणि स्वराज्याच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे. बोरसे या नावाचा उगम या कुटुंबाच्या मूळ भौगोलिक किंवा ऐतिहासिक वस्तीवरून झाला असावा. महाराष्ट्रातील अनेक आडनावे ही मूळ गाव, ठिकाण किंवा मूळ पुरुषाच्या नावावरून पडली आहेत. खानदेश प्रांतात स्थायिक झालेल्या या क्षत्रिय मराठा कुळांनी आपले मूळ अस्तित्व पिढ्यानपिढ्या जपले आहे. पाटील किंवा मुकदम हे पद संपूर्ण गावचा कारभार सांभाळणारे मुख्य पद होते. बोरसे घराण्यातील पुरुषांकडे खानदेश व नाशिक परिसरातील अनेक गावांची पाटीलकी, वतनदारी पिढ्यानपिढ्या चालत आली. बोरसे पाटलांकडे गावातील महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गावक्यांचे परकीय आक्रमणांपासून रक्षण करणे या मुख्य जबाबदाऱ्या होत्या. यामुळेच बोरसे या मूळ आडनावासोबत पाटील हा मानाचा किताब जोडला गेला. वंशः सूर्यवंश किंवा सोमवंश, शाखेनुसार बदल संभवतो. यांचे गोत्र प्रामुख्याने भारद्वाज किंवा कश्यप गोत्र म्हणजे मूळ ऋषी ज्यांच्यापासून वंशाची सुरुवात झाली. देवक साळुंकीचे पंख, धारदार तलवार किंवा कळंब रुईचे पान मराठा संस्कृतीत देवक अत्यंत पवित्र मानले जाते. बोरसे पाटील घराणे मुख्यत्वे उड्रॉप अँड इमोजी देश भागात एक बलाढ्य आणि श्रीमंत जमान नंदुरब म्हणून ओळखले जाते. जळगाव, धुळे, नाशिक इतिहास काळात वतनदारी संपल्या घराण्याने आधुनिक काळात शेतीचा विस्तार केला. खानदेशातील केळी, कापूस उत्पादन आणि जलसिंचन इत्यादी